पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये शहा, फडणवीस, योगी महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळणार. पंतप्रधान मोदी हे आतापर्यंत सर्वात जास्त दिवस पूर्ण करणारे पंतप्रधान राहिलेत. मात्र मोदींनंतर कोण, ही चर्चा तर होणारच. यात सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. तर दुसरं नाव येतं ते म्हणजे मोदींचे सर्वात खास सहकारी आणि मित्र अमित शहा यांचं. याच आधी तिसरं नाव येतं ते म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं. मात्र खरंच पंतप्रधान पदासाठी नेमका कोणाचा नंबर लागणार? पंतप्रधान पदासाठी फडणवीसांचा नंबर लागणार का? आणि पहिला मराठी पंतप्रधान होणार का? ही उद्धव ठाकरे म्हणतात, तसेच फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत. अमित शहांकडून फडणवीसांचं पतन सुरू आहे का? अशा अनेक विषयांवर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सर्वात कमी वयात महापौर, त्यानंतर कमी वयात महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद, तेही संपूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ करणारे पहिले मुख्यमंत्री अशी ख्याती. त्यानंतर मात्र 80 तासांचं सरकार आणि तिसऱ्यांदा आता पूर्ण वेळ पुन्हा एकदा मुख्यमंत्री, असे चढ उतार फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीत राहिलेत. त्यांची प्रशासनावरची पकड आणि राजकीय ज्ञान यांचं नेहमीच कौतुक होतं. त्यामुळे त्यांची पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचं नेतृत्व कोणाकडे जाणार, या प्रश्नानं सध्या देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वादळ निर्माण केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांभोवती सध्या भारतीय जनता पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाची संपूर्ण रणनीती फिरताना दिसतेय. त्यातच महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर अद्याप एकदाही पंतप्रधान पद मिळालेलं नाही. हा इतिहास पाहता देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं ही कसर भरून निघणार का, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. या संपूर्ण राजकीय समीकरणाला नुकतंच उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या एका विधानामुळे प्रचंड धार आली आहे. त्यांनी थेट ऑपरेशन देवेंद्र असा शब्द प्रयोग करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर गंभीर आरोप केले. फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान पदाचे प्रबळ उमेदवार बनू नयेत, यासाठी दिल्लीतून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात अडकून ठेवण्याचे प्रयत्न झालेत, असा दावा ठाकरे यांनी केलाय. या एका विधानानं दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकीय विश्लेषकांना विचार करण्यास भाग पाडला असून भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्ष आणि भविष्यातील शर्यत आता उघडपणे चर्चेली जाऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत रचनेचा आणि आजवरच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच पक्षाचे सर्वात नैसर्गिक आणि शक्तिशाली उत्तराधिकारी मानले जातात. अमित शहा यांच्याकडे केवळ केंद्रीय गृहमंत्री पदच नाही, तर संपूर्ण देशातील भाजपच्या निवडणूक यंत्रणेची आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेची सूत्र आहेत. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशाचं मुख्य शिल्पकार म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची पक्षावरील पकड आणि राष्ट्रीय राजकारणातील दबदबा इतका मोठा आहे की मोदींनंतरचा पहिला पर्याय म्हणून त्यांचं नाव सर्वात पुढे येतं. परंतु राष्ट्रीय राजकारणात केवळ संघटनात्मक पकड पुरेशी नसते, तर कार्यकर्त्यांमधील आणि मतदारांमधील लोकप्रियतेचा चेहराही महत्त्वाचा ठरतो. याच ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव अत्यंत वेगानं पुढे येते. देशातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेश राज्याचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवणारे योगी आदित्यनाथ हे भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे सर्वात मोठे प्रतीक बनलेत. त्यांच्या राज्यातील बुलडोजर मॉडेल आणि कडक कायदा सुव्यवस्थेच्या धोरणामुळे देशातील भाजप समर्थकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या आणि जनमानसातील प्रभावाच्या बाबतीत योगी आदित्यनाथ हे अमित शहा यांच्या तोडीस तोड किंबहुना काही बाबतीत पुढे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच भाजपच्या पहिल्या फळीतील या दोन नेत्यांमध्ये भविष्यातील सर्वोच्च पदासाठी एक सुप्त स्पर्धा असल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. या दोन अत्यंत प्रभावी आणि बलाढ्य नेत्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव जेव्हा जोडलं जातं तेव्हा राष्ट्रीय राजकारणाची समीकरणं अधिक रंजक बनतात. देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचे एक यशस्वी नेते नाहीत, तर त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा आणि नागपूरशी असलेलं थेट कनेक्शन त्यांना दिल्लीच्या राजकारणात एक वेगळं वजन मिळवून देते. फडणवीस यांच्या कार्यपद्धतीकडे पाहिल्यास त्यांची प्रतिमा एक आधुनिक, सुशिक्षित आणि विकासप्रेमी नेत्याची. प्रशासनावरील मजबूत पकड आणि क्लिष्ट प्रश्न कौशल्यानं सोडवण्याची त्यांची हातोटी यामुळे त्यांना भाजपमधील एक अत्यंत कार्यक्षम नेता म्हणून ओळखले जातं. महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्याचं नेतृत्व करताना त्यांनी आपली राजकीय क्षमता सिद्ध केली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार स्थापन करण्यात आणि त्यानंतर पक्षाला विविध निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेला ऑपरेशन देवेंद्रचा दावा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
ठाकरे यांच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यातील राष्ट्रीय नेतृत्वाची क्षमता ओळखूनच त्यांना दिल्लीत वाव मिळू नये आणि त्यांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहावा अशी व्यूहरचना भाजपच्या दिल्लीतील काही नेत्यांनी आखली होती. या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हा संशोधनाचा विषय असला तरी या निमित्तानं फडणवीस यांच्यातील पंतप्रधान पदाची क्षमता थेट राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर या भूमीनं देशाला अत्यंत कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेले नेते दिले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार आणि अगदी अलीकडच्या काळात नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणावर आपली स्पष्ट छाप सोडली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जेव्हा जेव्हा केंद्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली तेव्हा महाराष्ट्रातील नेत्यांची नावं पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आली. मात्र प्रत्येक वेळी दिल्लीतील राजकीय समीकरणांमुळे, प्रादेशिक पक्षांच्या तडजोडींमुळे किंवा पक्षांतर्गत विरोधामुळे महाराष्ट्राच्या नेत्यांना हुलकावणी दिली. यशवंतराव चव्हाण यांना प्रतिशिवाजी म्हटलं गेलं, परंतु त्यांना उपपंतप्रधान पदावरच समाधान मानावं लागलं. शरद पवार यांच्यासारखा राष्ट्रीय स्तरावरील सर्वात अनुभवी नेताही काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे या पदापासून वंचित राहिला. नितीन गडकरी यांच्या नावाचा विचार भाजपमध्ये एका प्रगतशील आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून नेहमीच केला जातो, परंतु त्यांनी स्वतःही कधीही या शर्यतीत उघडपणे रस दाखवला नाही. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं महाराष्ट्राला ही ऐतिहासिक संधी मिळू शकते का हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या आणि राजकीय अभ्यासकाच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. भविष्यात जर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यातील राजकीय स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आणि पक्षाला या दोन मोठ्या शक्तींमध्ये समतोल साधण्यासाठी एखाद्या तटस्थ चेहऱ्याची गरज भासली तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर येऊ शकतं. फडणवीस हे अमित शहा यांच्यासाठी विश्वासू आहेत आणि त्याच वेळी योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांचे संबंध सलोख्याचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये असल्यानं संघाचा फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. भाजपच्या राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. जेव्हा जेव्हा पक्षात नेतृत्वाचा पेच निर्माण होतो किंवा भविष्यातील दिशा ठरवायची असते तेव्हा संघाचा कौल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. फडणवीस हे संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते असल्यानं संघ त्यांना दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी देण्यासाठी आपले पूर्ण पाठबळ देऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जाते. जर दिल्लीतील समीकरणांमध्ये एका अशा नेत्याची निवड करायची वेळ आली जो सर्वांना सोबत घेऊन चालू शकेल, त्याची प्रतिमा स्वच्छ आहे आणि जो प्रशासकीय दृष्ट्या सक्षम आहे तर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. तथापि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दिल्लीचा हा रस्ता अत्यंत खडतर आणि आव्हानांनी भरलेला आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत थेट पोहोचण्यासाठी त्यांना केवळ अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ यांच्या आव्हानाचा सामना करायचा नाहीये, तर महाराष्ट्रातील अंतर्गत राजकारण स्थिर ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी आगामी काळातील राजकीय घडामोडी, पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधकांचे सातत्यपूर्ण हल्ले या सर्व आघाड्यांवर त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. जर फडणवीस महाराष्ट्रात भाजपला एकसंध आणि मजबूत ठेवण्यात यशस्वी राहिले तरच त्यांना दिल्लीतील दावा अधिक मजबूत होईल. याशिवाय राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातही आपला प्रभाव वाढवावा लागेल. कारण भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची कसोटी ही संपूर्ण देशातील पक्षाच्या कामगिरीवर अवलंबून असते. सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व अत्यंत मजबूत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात केंद्रीय नेतृत्वात किंवा पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यात कोणताही बदल होण्याची शक्यता नाहीये. परंतु 2029च्या सार्वत्रिक निवडणुका जशा जवळ येतील तशी भाजपमधील उत्तराधिकाऱ्याची चर्चा अधिक तीव्र होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशन देवेंद्र या विधानानं या सुप्त चर्चेला केवळ वाचा फोडली आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आपल्या राज्यातील नेता देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावा अशी आशा पुन्हा एकदा पल्लवित झाली आहे. शहा यांची संघटनात्मक शक्ती, योगींची आक्रमक लोकप्रियता आणि फडणवीस यांची प्रशासकीय आणि सर्वसमावेशक क्षमता या त्रिकोणी संघर्षात भाजपचं भविष्य दडलंय. महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळणार की पुन्हा एकदा दिल्लीच्या दरबारात राज्याची कोंडी होणार याचं उत्तर येणारा काळच देईल. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय राजकारणाच्या या सर्वोच्च शर्यतीत आपलं स्थान निर्माण केलंय हे आता स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.